गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे प्रदोष. बघा, प्रदोषच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज माझा पण उपास आहे. प्रदोषची पूजा सगळे करून आलेली मी आहे विरांशकडे. विरांश सगळ्यांना हाय करतोय. बघा, हाय कर म्हणा. हाय कर सगळ्यांना. हाय, गुड मॉर्निंग म्हणा. म्हण हाय, गुड मॉर्निंग. मी कशावर आहे अजून बघा. बघा डायपरवर आहे. विरांश आमच्या डायपरवर आहे. आज किती बघा गडबड सगळी. विरांशचा फर्स्ट डे म्हटलं होतं. आज स्कूलला पाठवावं त्याला, प्ले ग्रुपला. तर सगळी तयारी केली म्हणून तर त्याला डायपरवर बसवलं की चला ड्रेस घालूया. 10 वाजता त्याची स्कूल आहे, 10 ते 12. आता वाजलेले आहेत बघा 9:30. म्हणून म्हटलं चला त्याला आवरूया. पण चुकी काय झाली की आज आहे महावीर जयंती. तर महावीर जयंतीची आज सुट्टी आहे सगळीकडे. तर माझ्या मुलीला रसिकाला माहीत नव्हतं की आज महावीर जयंती आहे, सुट्टी असणार आहे. तर विनायकने काय केलं, आता फोन केला की आज स्कूल चालू आहे ना, आज ह्याला पाठवायचं. पहिला दिवस आहे ह्याचा. तसं स्कूल आधीच चालू झाली आहे, एप्रिलच्या 1 तारखेपासून, काहीतरी 1-2 तारखेपासून. पण ह्याच्या ॲडमिशन त्या स्कूलमध्ये थोडं उशिरा घेतलं. आणि हा आजारीच होता, 1 आठवडा झाला जवळजवळ. विरांश आजारीच होता. तर म्हटलं आज स्कूलला पाठवूया. तर सगळेजण तयारी केली. मी 8:30 वाजताच इकडे आली. आता वाजलेत बघा 9:30. मग विरांशचा डॅडा पण विरांशला सोडण्यासाठी सगळेच तयार होते. आज पहिला फर्स्ट डे. सगळं ड्रेस काढून ठेवलं सगळं. मम्मानी हे बघा, बॉटलवर नाव पण लिहिलं. आणि टिफिन तयार केला. त्याला टिफिनमध्ये आलू पराठा द्यायचं आहे म्हणून सगळी तयारी करून ठेवली. हा सगळा आमचा पचका झाला. आमच्या एप्रिल फुल झाला आज आमचं. सगळं स्कूलला बघा आता 9:30 वाजले. आणि आता विनायक आता मग उशिरा गेला ऑफिसला. तो म्हणला की पहिला दिवस आहे पिलूचा आज, तर आज पाठवूया त्याला. मी जातो. रसिका पण आस्तीला जायचं ऑफिसला. आता म्हणलं की तू आवर पहिला तुझं. तो आता मग टेन्शन नको घेऊ, आज काय याला सुट्टीच आहे. तर मग मी त्याला पाहते. आता त्याचं मी हातपाय तोंड पण धुतले, कारण का काय होतं, आत्ता जर आंघोळ त्याला घातली तर त्याला म्हणजे त्याला झोप आल्यासारखी होईल, डोळे हे होतील. त्यापेक्षा म्हटलं त्याला नंतर ना आंघोळ घालूया. आल्यानंतर स्कूलमधनं 12 वाजता. नेहमीप्रमाणे तो 1 वाजता झोपेल म्हणून. पण तसं काय आता होणार नाही. विरांश तोंडातनं काय काढतो घाणशी. तर आता विरांश करणार आहे पॉटी करणार ना शोनू. तू आता त्याला पॉटी ट्रेनिंग द्यायचं. आज मला पॉटी करायचं की तुला सांग बरं सगळ्यांना सांग. मी पॉटी करणार आहे आता. मम्माने आम्हाला पॉट आणलेले छान. आता त्याच्यावर मम्मा कुठे गेली? मम्मा आंघोळीला गेली, हो की नाही? नाही, डॅडा कुठे गेला? ऑफिसला गेला. डॅडा कुठे गेला? ऑफिसला. तुझ्या स्कूलचे सोडायचे, तुझे स्कूल आहे म्हणून सगळेजण हे केले. पण स्कूल आज सुट्टी असल्यामुळे डॅडा पण ऑफिसला निघून गेला. डॅडा म्हणला आता मी थांबून काय करू, मग ऑफिसला जातो. हां, आणि मम्मा पण ऑफिसला जाणार आहे. हो, आणि आता विरांशला मी पॉटी ट्रेनिंग देणार आहे. पॉटी ट्रेनिंग द्यायची ना. मम्मा गेली आंघोळीला. बघा आमचे निनांश आहे. विरांश पॉट. चला विरांशा, कुठे गेला का हा? चला. आज विरांश काय झालं? दहीवडा पचकावडा झाला का? काल एक मी देवाला बघून आलोय. हो का? 6:30. आपण ही रसिका म्हणते ना, हे वरचं काढा घेऊन जा. बघू ना काढ. नाही बसत त्याच्यात सुद्धा. कसं बसेल मला. आजी आणि विरांश बॉल खेळतो ते बघा. आता आम्ही दोघं पण बॉल खेळतो. विरांश आणि मी. आता काय करणार, कारण का विरांशची स्कूलला जायचं होतं आज. पण विरांशला सुट्टी आहे स्कूलला. बघा मागच्या वेळेस असंच झालं होतं. विरांशला स्कूलला पाठवायचं म्हटलं, स्कूलला काहीतरी होतं, तर स्कूलला सुट्टी होती.
मोबाईल नाही बघू मोबाईल नाही बघायचा. कसं म्हणतो, काय म्हणतो तू? मोबाईल नाही, मोबाईल बघायचा का? नो, मला म्हणतो आजी मोबाईल नाही बघायचा. बॅड मॅनर्स म्हणतो. काय म्हणतो? नाही बॅड मॅन. ऐकेस नको ओढू दे विरांशला ना पॉट आणलंय, पण तो आता पॉटी अजून करत नाही त्याच्यात. तर त्याला आता ट्रेनिंग कसं आता बसवलं होतं. आज विरांश पॉटी त्याच्यात करणार की नाही? ट्रेनिंग आज विरांशच्या पॉटचं ट्रेनिंग करायचे. हो की म्हणजे काय दाखवू असे टाकू? बरं, ओके. विरांश मला म्हणतो हे बॉल टाक, असे टाक. कसं टाकायचं? आजी कशी टाकते बघा. आजी कशी टाकते बघा बघा. विरांश पण टाकतो. बर. अरे सगळे जिकडे तिकडे गेले बघा कामाला. हे पण येऊन विरांशला भेटून गेले आणि रसिका गेली कामाला आणि विरांश झोपला बघ. तो ना खूप किरकिर करत होता आणि म्हटलं मला झोपायचंय आजी, मला झोपायचंय. म्हटलं जाऊ दे, त्याला ना झोप आली होती खूप. आणि आपण तर ताणून तर किती रोज तो 1 वाजता 12:30 ते 1च्या दरम्यान झोपतो. तर आज त्याला खूप झोप आली होती. मग त्याला आपण ताणून तर किती वेळ ठेवायचं. आणि म्हणून मी त्याला झोपवलं होतं. असं एवढं ठेवता येत नाही लेकरांना. म्हटलं जाऊ दे, आज जर शाळेत गेला असतं तर झोप आली असती तर काय केलं असतं. पण आता लहान आहे तर त्याला काय समजतं. तर इकडं मी चहा करून घेते बघा. हे बघा माझा आज उपासाचा दोष आहे. तर म्हटलं चला चहा तरी करून घेऊ. आलं पाहते. मुलांना ना आपण जास्त वेळ असं कशाला त्यांना त्रास द्यायचा. त्यांना झोप आली तर झोपू द्यायचं. ज्यावेळेस मुलांना काय भूक लागली त्यावेळेस खायला द्यायचं. असं करायला पाहिजे. पण आपण काय करतो, त्याला भूक नसली तरी खाल्ला नाही म्हणून बळबळ देत असतो. मी काय म्हणत होते, मुलांना आपण ज्यावेळेस जे करायचं त्यावेळेस करू द्यायला पाहिजे. आता त्याला खरं असं पाहता त्याला ना झोप आली होती. केव्हाच म्हणत होता मला झोप आली. जर आपण तसंच त्याला तिष्ठत ठेवलं असतं तर तो चिडचिड करत बसला असता. खूप वेळ चिडचिड असतं चिडचिडच करत होता खूप. म्हणून मला जाऊ दे, त्याला खरंच झोप आलेली आहे. कशाला उगी म्हणून त्याला झोपवलं मी. आता आज गुरुवार आहे तर म्हटलं आजचा चांगला गजानन महाराजांचा दिवस आहे. गुरुवारचा चांगला दिवस आहे. आज शाळेत पाठवू म्हटलं होतं विरांशला, पण आज काय पचकान झालं. आज शाळेला सुट्टी आहे. जरा कोणाच्या डोक्यात आहे. खरं तर म्हणजे महावीर जयंतीचं हे डोक्यात नव्हतं आणि सकाळी समजलं. हे बघा दुपारची वाजलेली 12:30 आणि हे माझा गुरुवाराचा आहे. तर गुरुवारचा अध्याय पण वाचून झालेला आहे. गजानन महाराजांचा अध्याय असतो दर गुरुवारी एक. तर तो अध्याय वाचून झालेला आहे. आता मी काय करते, कपडे वाळत टाकलेले आहेत आत्ताच मी. आणि पिल्लू अजून झोपलं आहे बघा. विरांश अजून झोपलेलं आहे. जवळजवळ 11:15 वाजता झोपलेलं आहे. तर आता त्याला उठवायचं कसं करायची झोप तर होऊ दे म्हणून मी त्याला काय उठवत नाही. कारण का मुलगी म्हणली होती अगं मम्मी मग आता दुपारी तो कधी झोपेल तो. आता त्याला जेव्हा झोप येईल तेव्हा झोपेल. कसं असतं लहान मुलांचं त्यांच्यावरच असतं. त्यांना झोप आली झोपतात, नाही आली तर नाही झोपत. आता माझा तर आज काही उपवासच आहे. फक्त आता विरांश उठला की विरांशसाठी आलू पराठे करते. माझ्या मुलीने सगळं तयार करून ठेवलेलं आहे. कणिक फ्रीजमध्ये ती निघून ठेवलेली आहे आणि बटाट्याची पण भाजी करून ठेवलेली आहे. विरांश उठला की त्याला आलू पराठे करून देते. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.